हाय हॅलो फ्रेंड्स, आपल्यावर संकट आलं की आपण म्हणतो माझं डोकं चालत नाहीये, मला काही सुचत नाहीये. यावरूनच मी आज एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट खूप जुनी आहे. एका राजाचं एक राज्य होतं. त्या राज्यामध्ये एक दिवशी एका माणसावर चोरीचा खोटा आळ येतो आणि त्याला राजाचे मंत्री जेरबंद करतात. त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देतात. पण त्या राज्यामध्ये एक जुनी प्रथा होती की ज्याला मृत्यूची शिक्षा होणार आहे त्याला एक नशिबाची संधी दिली जाईल. संधी म्हणजे एक पेटी दिली जाईल, त्याच्यामध्ये 2 चिठ्ठ्या असतील. एका चिठ्ठीवर मरण आणि एका चिठ्ठीवर जीवन असं लिहिलेलं असेल. त्या आरोपीने जी चिठ्ठी उचलली त्याच्याबरोबर ते होईल. जेरबंद झालेल्या आरोपीलाही ही संधी दिली जाते. पण त्याचे शत्रू राज्याच्या मंत्र्यांशी हात मिळवणी करून त्या चिठ्ठ्या बदलतात. म्हणजे जीवन ही चिठ्ठी काढून टाकतात आणि दोन्ही चिठ्ठ्या मृत्यूच्या ठेवतात. ही कुणकुण आरोपीला लागते आणि त्याला शिक्षेच्या आदल्या रात्री ह्या विचाराने झोप लागत नाही की उद्या कोणतीही चिठ्ठी उचलली तरी आपल्याला मृत्यूच मिळणार आहे. पण शिक्षेच्या वेळी मात्र उलटच होतं. जेव्हा ती पेटी त्याच्या हातात येते तेव्हा तो त्या पेटीतली एक चिठ्ठी उचलतो आणि आपल्या तोंडात टाकून गिळून टाकतो. सगळे विचारतात, तू ती चिठ्ठी गिळली ती कोणती होती? तो राजाला सांगतो की तुम्ही पेटीतली दुसरी चिठ्ठी उघडून पहा. ती जी चिठ्ठी असेल त्याच्या विरुद्ध जी आहे ती चिठ्ठी मी गिळली आहे. राजा त्यातली चिठ्ठी उघडून पाहतो तो त्याच्यावर मृत्यू लिहिलेला असतो. नाईलाजाने राजाला त्याने गिळलेली चिठ्ठी ही जीवन होती हे मान्य करावे लागते आणि त्या आरोपाला राजा निर्दोष मुक्त करून सोडून देतो. यावरून आपल्या हेच लक्षात येतं की संकटाच्या वेळी हार मानून शांत बसण्यापेक्षा आपला मार्ग आपण शोधला पाहिजे. समोरचे सगळे रस्ते बंद झाले तरीही आपण आपला नवीन रस्ता शोधला पाहिजे. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा.